नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या आपल्या व्यक्तिविशेष या मालिकेतील आजचा आपला 9वा भाग आहे. एकूण या मालिकेमध्ये 10 भाग आहेत. आजचा 9वा भाग आहे, म्हणजे आपण जवळजवळ या मालिकेच्या शेवटाकडे आलेलो आहोत. या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सूर्याजी पिसाळने अखेरीस कसं काय दत्ताजी पिसाळचं वतन लुबाडलंच. त्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं त्याच्या स्वतःच्या नावाने करूनच घेतलं. ही गोष्ट सूर्याजीने कशी केली आणि कोणामुळे त्याला ती गोष्ट करता येणं शक्य झाली ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मागच्या काही भागांमध्ये आपण बऱ्याच घडामोडी बघितल्या. जर आपण या व्हिडिओपासून या मालिकेची सुरुवात करत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया पहिल्या व्हिडिओपासून ही मालिका संपूर्ण पाहावी, म्हणजे आपल्याला या मालिकेमध्ये किती वळणं आहेत की हे दत्ताजी सूर्याजीच्या वतन लुबाडण्याच्या प्रवासामध्ये किती ट्विस्ट आहेत आणि सूर्याजीने किती लांड्या लबाड्या केल्या आणि किती चिकाटी ठेवली वतन लुबाडण्यासाठी ते आपल्याला पाहता येईल. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सूर्याजी औरंगजेबाकडे गेला. त्याने वतन मिळवण्यासाठी धर्मपरिवर्तन पण केलं, पण औरंगजेबाला दत्ताजीची बाजू न्यायची वाटली म्हणून औरंगजेबाने दत्ताजीलाच वाई परगण्याचं पूर्ण वतन दिलं. सूर्याजीला दिलं नाही. त्याने मुघलांची किती चाकरी केली तरी पण. त्यानंतर मराठ्यांच्या बाजूचे जे काही प्रधान होते, रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण, त्याबरोबर ताराराणी, धनाजीराव जाधव, हे सगळे दत्ताजीच्याच बाजूने होते. कारण दत्ताजी पिसाळ हा स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ आणि स्वराज्यासाठी इमाने इतबारे खपणारा वतनदार होता. त्याने स्वराज्याची भरपूर सेवा केली होती, कधी स्वराज्याची गद्दारी केली नव्हती. त्यामुळे या सगळ्या लोकांचा पण काय होता, दत्ताजीलाच पाठिंबा होता. त्यामुळे परिस्थिती अशी आली की आता औरंगजेबाचा पण दत्ताजीला पाठिंबा आहे, मराठा अंमलदारांचा पण दत्ताजीला पाठिंबा आहे. सगळ्यांच्या मते दत्ताजी खरा आहे, सूर्याजी खोटा आहे. त्यामुळे सूर्याजीला आता वतन मिळण्याची आशा संपुष्टात आली. परंतु त्यानंतर अशा काही घटना घडल्या की परत सूर्याजीला दत्ताजीचं वतन आहे ते लुबाडण्याची संधी मिळाली आणि या वेळेला त्यानं ते दत्ताजीचं वतन लुबाडूनच दम घेतलं. असं काय घडलं? मराठ्यांच्या 27 वर्षाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपण पाहिलं की भरपूर घडामोडी घडल्या. त्यातली एक महत्त्वाची घडामोड होती की औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि शाहू महाराज जे होते, छत्रपती शाहू महाराज, ते मोगलांच्या तावडीमधून सुटून किंवा कैदेमधून सुटून परत महाराष्ट्रात आले आणि इथून महाराष्ट्राच्या इतिहासाला एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. आणि इथूनच परत सूर्याजीच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली दत्ताजीचं वतन लुबाडण्यासाठी. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारे सूर्याजीने शाहू महाराज परत स्वराज्यात आल्यानंतर उचल खाल्ली आणि दत्ताजीचं वतन लुबाडलं. तर गोष्टी अशा झाल्या की मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या शेवटच्या काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर आणि शाहू महाराज परत आल्यानंतर सगळीकडे अनागोंदी माजलेली होती. शाहू महाराजांना अजून छत्रपती घोषित केलेलं नव्हतं किंवा शाहू महाराजांची अजून तेवढी ताकद वाढलेली नव्हती. काही लोक ताराराणीच्या बाजूने होते, काही लोक होते शाहू महाराजांच्या बाजूने होते. या मधल्या काळामध्ये काही सरदार होते, ते स्वतःची मनमानी दंडेलीमध्ये करत होते, दंगाधोपा करत होते. तर असाच एक मराठा सरदार होता, त्याचं नाव होतं दमाजी थोरात. तर या दमाजी थोरात या व्यक्तीने पण या मधल्या काळामध्ये मराठ्यांच्या राज्यामध्ये आणि मोगलांच्या राज्यामध्ये स्वतःची मोठी धामधूम माजवलेली होती. तर हा सूर्याजी होता. सूर्याजीला अशाच कुठल्या तरी एका कटकटी माणसाची किंवा दंगा करणाऱ्या माणसाची गरज होती की जो कोणाचंच ऐकत नाही. तर सूर्याजी गेला आणि दमाजी थोरातच्या गोटामध्ये त्याच्याशी मिसळून गेला किंवा त्याच्या सेवेमध्ये सामील झाला आणि दमाजी थोरात बरोबर दंगाधोपा करून परत वाईच्या परगण्यामध्ये गडबड करू लागला. नेमकं त्याच वेळेला शाहू महाराजांचं साताऱ्याला आगमन झालं. म्हणजे शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून सुटका झाली. नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने ते उत्तर भारतातून महाराष्ट्रात येत होते. ते शेवटी ते सातारला येऊन एकदाचे पोचले. आता शाहू महाराज सातारला येऊन पोचले. औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर खेडची लढाई पण शाहू महाराजांनी जिंकली आणि निखालसपणे ही गोष्ट सिद्ध झाली की इथून पुढे शाहू महाराजच, छत्रपती शाहू महाराजच जवळजवळ 80% मराठ्यांच्या राज्याचे वारस असणारे. ही खात्री लोकांना पटली की 80% महाराजच वारस असणार आहेत. 20% काही मागे पुढे घडामोडी घडल्या तर होऊ शकतात, पण शाहू महाराजच इथून पुढं मराठ्यांच्या राज्याचे वारस आहेत. ही गोष्ट पटल्यानंतर सगळे वतनदार देशमुख जे होते ते एक एक करून शाहू महाराजांना भेटायला यायला लागले. जेव्हा सातारचा दरबार शाहू महाराजांचा पहिला भरला त्यावेळेला वाई प्रांताचा वतनदार देशमुख म्हणून दत्ताजी पिसाळ त्यावेळेला महाराजांच्या दर्शनाला गेलं.
त्यावेळेला सूर्याजी पण तिथं हजर होतात, कारण तो दमाजी थोरातच्या सैन्यामध्ये गोटामध्ये सामील झाला होता आणि त्याच्याबरोबर तिथं दरबारामध्ये तो हजर होता. यावेळेला ज्या वेळेला दत्ताजीने आपली बाजू मांडली त्यावेळेला सूर्याजीने परत वतनावर दावा केला स्वतःच्या, की हे अर्ध वतन माझं आहे, दत्ताजीचं वाईच्या परगण्याचं आहे ते. त्यावेळेला काय करावं असा शाहू महाराजांना पेच पडला, कारण ते नुकतेच उत्तरेतून आले होते, इकडच्या गोष्टी त्यांना जास्त माहीत नव्हत्या. अशा वेळेला सेनापती धनाजी जाधवराव जे होते ते सेनापती धनाजी जाधवराव हे शाहू महाराजांना सामील झालेले होते आणि शाहू महाराजांच्या दरबारामध्ये हजर होते. तर धनाजीरावांनी काय केलं की त्यावेळी दत्ताजीची पाठराखण केली, कारण धनाजीरावांना रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, ताराराणी यांच्याबरोबर राहिल्याने आणि जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांपासून धनाजी जाधवरावांनी स्वराज्याची सेवा केल्यामुळं त्यांना कोण वतनदार स्वराज्याशी एकनिष्ठ होता आणि कोण मोगलांना मिळून स्वराज्याला आच लावत होता ते पूर्ण माहीत होतं. तर धनाजी जाधवरावांनी काय केलं की शाहू महाराजांना पेच पडला, कळे ना कोण खरा खोटा. तेव्हा धनाजी जाधवरावांनी दत्ताजीच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं की हा दत्ताजी आहे, हाच दत्ताजी खरा वतनदार आहे. धनाजीरावांनी सर्व वाईचा देशमुखीचा जो कथला आपण मागच्या 8 भागामध्ये पाहिला, म्हणजे वाद पाहिला, तो वाद सगळा शाहू महाराजांना समजावून सांगितला. आणि एका ओळीमध्ये जेव्हा शाहू महाराजांनी त्यांचं मत विचारलं धनाजीरावांना की तुमचं काय मत आहे याच्यावर, तेव्हा धनाजीरावांनी एका ओळीमध्ये मत मांडलं, सूर्याजी म्हणजे लाईनी गळा पडतो असे झाले. लाईनी हा फारसी शब्द आहे, लाईनीचा अर्थ होतो नाहक, म्हणजे हे वतन दत्ताजीचंच आहे आणि सूर्याजी नाहक गळ्यामध्ये पडतोय, त्याला ते वतन पाहिजे म्हणून की हे माझं अर्ध वतन आहे म्हणून सूर्याजीचा काही संबंध नाही आहे. सूर्याजी फक्त ओझाटे गावाचा एक पाटील आहे आणि नाहक गळ्यामध्ये पडतो आहे. जिथे जाईल तिथे प्रत्येकाच्या गळ्यात पडतो. हा मनुष्य औरंगजेबाच्या गळ्यात पडला, हा मनुष्य राजाराम महाराजांच्या गळ्यात पडला, ताराराणीच्या गळ्यात पडायचा प्रयत्न केला, त्याने जमलं नाही, त्याला परत जाऊन जुल्फिकार खानाच्या गळ्यात पडला, मध्ये सगळ्यांच्या गळ्यात पडतो हा मनुष्य येऊन, आता तुमच्या पण गळ्यात पडायला आलेला आहे महाराज. असं धनाजीरावांनी एका छोट्याशा वाक्यामध्ये सूचक वाक्य त्यांनी उच्चारलं आणि शाहू महाराजांना सूचित करायचा प्रयत्न केला. कारण धनाजीराव जाधव जे होते ते मातब्बर सेनापती होते, त्यांनी 4 छत्रपती पाहिले होते, मराठ्यांचं अख्खं स्वातंत्र्य युद्ध पाहिलं होतं, दरबारी राजकारण त्यांना अवगत होतं. त्यामुळे जास्त बोलण्याची त्यांना सवय नव्हती. जी गोष्ट असेल, मोठा माणूस नेहमी गोष्ट थोडक्यामध्ये बोलतो, तर धनाजीरावांनी थोडक्यामध्येच बोलले, परंतु दत्ताजीची बाजू त्यांनी उचलून घेतली. ही सगळं वर्तन झाल्यानंतर किंवा हा सगळा प्रकार झाल्यानंतर शाहू महाराज म्हणले की दुसऱ्या दिवशी दत्ताजी आपण तुमच्या देशमुखीचा निकाल देऊ, की तुमचा देशमुखीचा जो वाद चालला आहे त्याचा दुसऱ्या दिवशी निकाल देऊ. आता खरं तर तिथल्या तिथं निकाल द्यायला पाहिजे शाहू महाराजांनी, म्हणजे शाहू महाराजांच्या काही गोष्टींवर लोक आक्षेप घेतात. आपण शाहू महाराजांना अजात शत्रू म्हणतो, असा मनुष्य ज्याचा कोणी शत्रू नव्हता, ज्याच्याबद्दल कोणाच्या मनात वाईट नव्हतं, अशी शाहू महाराजांची आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रतिमा आहे. ती खरी पण आहे, खोटी अशातला काही भाग नाही. परंतु शाहू महाराजांवर भरपूर आक्षेप घेतले जातात. तो आक्षेप हा आहे की त्यांनी कधी ठामपणे निर्णय घेतले नाहीत आयुष्यामध्ये, की ही गोष्ट मला करायची, अशी करायची. ती सगळ्यांची मनं राखण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा काय झालं की प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. तुम्ही एका वेळेला सगळ्यांची मनं नाही राखू शकत. इथे जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी जागच्या जागी निकाल दिला असता की दत्ताजीचं वतन आहे, नुसतं निकाल देऊन थांबले नसते. सूर्याजीला शिक्षा पण केली असती फितुरी केल्याबद्दल त्यांनी, की तू स्वराज्याला एवढ्या वेळेला आग लावली, तुझ्या कृत्यामुळे एवढी फितुरी केली, एवढे गड किल्ले मुघलांना जिंकून दिले. सूर्याजीचे जागच्या जागी हातपाय तोडले असते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जे ओळखतो त्याच्यावरून. तर शाहू महाराजांनी काय करायला पाहिजे होतं, हा तो सूर्याजी आहे जो मुघलांच्या बाजूने मध्यस्थी करायला रायगडवर आला होता आणि रायगड मुघलांच्या पदरात पाडून दिला आणि शाहू महाराजांना कैद स्वीकारावी लागली. ही गोष्ट शाहू महाराजांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती. शाहू महाराजांनी ती गोष्ट लक्षात घेतली नाही, जागच्या जागी तिथे निकाल दिला नाहीत. खरं तर द्यायला पाहिजे होतं. धनाजीराव जाधवरावांसारखा एखादा मातब्बर माणूस जेव्हा दत्ताजीची बाजू घेतो त्यावेळेला निकाल लांबवण्याचं काही कारणच नाही. आपण धनाजीरावांसारखा माणूस खोटं नाही बोलू शकत विनाकारण. तिथल्या तिथे निकाल द्यायला पाहिजे की दत्ताजीच्या बाजून जागा आहे. पण शाहू महाराजांनी का निकाल दिला नाही माहीत नाही. आणि दुसऱ्या दिवशी निकाल देतो असं म्हणले तर दुसऱ्या दिवशी लष्कराचा चलचलाव झाला, म्हणजे लष्कर उठलं आणि लष्कर रांगण्याच्या मोहिमेवर निघालं पुढे. तर लष्कराचे स्वतःचे प्लॅन असतात, कुठे जायचं कुठे नाही जायचं. ते त्या वतनदारांचे कतले कज्जे जे असतात, दरोडे असतात ते नेहमीचे असतात. जिथे कुठे राजा जाईल तिथे 4 वतनदार येऊन हजर होतात की आमचा असा दावा आहे, हा म्हणतो माझा आहे, तो म्हणतो माझा आहे. ते राजांना ते नेहमीचं असतं. लष्कराचा पडाव पडला तर शत्रूविरुद्ध मोहीम काढायची का ह्यांचे दावे सोडवायचे, हा एक मोठा समस्या त्यावेळेला प्रत्येक मराठा छत्रपतीला आणि औरंगजेबाला पण भेडसावत असायची. जिथे कुठे त्यांचं तळ पडेल तिथे 2 वतनदार येऊन भांडत बसायचे. त्यामुळे कोणी इकडे लक्ष पण द्यायचं नाही त्याच्याकडे. त्यामुळे लष्कर पुढे चालायला लागलं की तो दुसऱ्या दिवशी निकाल देतो म्हणले होते शाहू महाराज, तो निकाल द्यायचा राहून गेला. म्हणजे दत्ताजीच्या बाजूने त्या दिवशी निकाल व्हायचा राहून गेला. ही गोष्ट घडली मार्च 1708 मध्ये.
त्याच्यानंतर दत्ताजी असं सांगतो की स्वारींनी आपणास आज्ञा केली, तुम्ही समागमे यावे, जेथे मुक्काम होईल तेथे बरहक्क निवाडा करून वतनाचा कलंक दूर करून तुमची स्थापना केली जाईल. म्हणजे शाहू महाराजांनी दत्ताजीला असा शब्द दिला की तुम्ही आमच्याबरोबर या, जिथे लष्कराचा मुक्काम होईल पुढच्या वेळेला, त्या ज्या ठिकाणी मुक्काम होईल त्या ठिकाणी जे काही तुमचे हक्क असतील त्याप्रमाणे निवाडा करून तुमच्या वतनावरचा सूर्याजीचा लागलेला डाग घालून निष्कलंक करून तुमचं वतन तुमच्या नावाने करून देऊ. असं शाहू महाराज म्हणल्यानंतर शाहू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्ताजी लष्कराबरोबर चालायला लागला आणि लष्कर चालत चालत चिकेवाडी पोवती पोचलं. दत्ताजी म्हणतो की आपण आज्ञेप्रमाणे चिकेवाडी पोवती आलो. मागं तो चिकेवाडीत स्वामीस अर्ज केला. चिकेवाडीला आल्यानंतर दत्ताजीने परत अर्ज केला की महाराज तुम्ही बोलले होते की पुढच्या मुक्कामी निकाल देतो म्हणून. त्यावेळेला स्वामींनी आज्ञा केली, जे तूर्त पर्जन्य काळ आला, लावणी संचनीचा हंगाम आहे, तुम्ही जिलेचे खावंदा बराबरी परगिण्यास जावे, पेस्तर म्हणजे पुढच्या वर्षी हुजूर येणे, तुमचा इन्साफ स्वामी करतील, म्हणून त्यावरून परगण्यात आलो. आता इथे पण शाहू महाराजांनी का टाळाटाळ केली, करायला काही मार्ग नाही की तुम्हीच त्या दत्ताजीला म्हणलेला आहात की तुम्ही आमच्याबरोबर या लष्कराबरोबर, पुढे मुक्काम पडेल ते तुमचा निकाल देऊ. निकाल देऊन टाकायचा आहे ना. धनाजीरावांनी शिफारस केल्यानंतर दत्ताजीच्या बाबतीमध्ये टाळाटाळ करायचं खरं तर काहीच कारण नाही. लष्कर उठलं, पुढच्या मुक्कामी गेलं, तुम्हीच म्हणले म्हणून दत्ताजी पुढच्या मुक्कामी आलेला आहे तुमच्याकडे, तरी पण तुम्ही टाळाटाळ करता निकाल देण्यासाठी. मग ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट झाल्यानंतर कारण पण काय दिलं टाळाटाळ करण्यासाठी की आता पावसाचा मोसम चालू झालेला, आता पाऊस आलेला आहे, तर तुम्ही जा लावणी संचनी करा, तुमच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करा, पुढच्या वेळेला तुमच्या बाजूने निकाल देऊ. आता दत्ताजी होता तो दत्ताजी पहिल्यापासून आपण म्हणतो की स्वामीनिष्ठ होता, विनम्र होता, स्वराज्यनिष्ठ होता, मेहनती होता. त्याने निकाल मानला की त्याने आज्ञा मानली शाहू महाराजांची की ठीक आहे, छत्रपती आहेत, आपल्याला आज्ञा मानणं भाग आहे, छत्रपतींच्या कृपेनेच आपल्याला वतन मिळालेलं याची दत्ताजीला जाणीव होती. तर दत्ताजी काय केलं की माझ्या दत्ताजीला त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या आजोबांना जे वतन मिळालेलं होतं ते वतन शिवाजी महाराजांच्या कृपेने मिळालेलं. म्हणजे आदिलशाहाने जरी दिलेलं वतन होतं तरी शिवाजी महाराजांनी चालू ठेवलं होतं. छत्रपतींच्या कृपेनेच आपण वतनदार आहोत याची जाणीव त्याला होती. त्यामुळे तो शक्यतो दत्ताजी कधी छत्रपतींची कुठल्याही अवज्ञा त्याने केली नाही. कोणतेही 3 छत्रपती त्याच्या आयुष्यामध्ये आले, त्यांची त्याने कधी अवज्ञा केली नाही. दत्ताजी परत आला त्याच्या परगण्यामध्ये. हे झाल्यानंतर सूर्याजीने काय केली की संधी साधली. आता काय आहे की दत्ताजी त्याच्या वाई परगण्यामध्ये परत गेलेला आहे आणि धनाजीराव जाधव जे होते ते धनाजीराव जाधव पण काय होते, दरबारामध्ये नव्हते. त्यावेळेला हा जो सूर्याजी होता तो शाहू महाराजांच्या लष्करात गेला. त्याने इस्माईल खान मखा या वाईच्या सुभेदाराकडून जे काही सक्तीने दत्ताजीकडून खोटे दस्तखत करून एक कागद लिहून घेतला होता की वतन अर्ध वतन त्याने सूर्याजीच्या नावाने करून घेतले. तो मजर त्याने शाहू महाराजांना दाखवला आणि त्याच्या आधारावर दामाजी थोरात नावाच्या सरदार उपद्व्यापी सरदाराच्या जो हाताखाली तो काम करत होता त्या थोरातांच्या पाठिंब्याने वाईच्या निम्म्या देशमुखीची पत्र त्याने शाहू महाराजांकडून तयार करून घेतली. आता ही जी गोष्ट त्याने केली त्यावेळी धनाजी जाधवराव काय होते, दरबारामध्ये नव्हते. त्याचा फायदा या सूर्याजीने घेतला. आता इथे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दत्ताजी एवढा मागे लागला होता, त्याने निकड केली होती की महाराज मला निकाल द्या, तेव्हा महाराजांनी दिला नाही आणि सूर्याजी दरबारामध्ये आला, लगेच त्याला निम्मी कागदपत्र कशी काय करून दिली. शाहू महाराजांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचा प्रयत्न नाही. एक घटना काय घडल्या ते आपण सांगतो की इथे संशय घ्यायला जागा होती किंवा विचार करायला लागतो की दत्ताजी किती तुमच्या मागे लागला होता, तुम्ही म्हणला तिथे आला होता तो, तेव्हा तुम्ही करून नाही दिलं, त्याला फिरवलं. आणि सूर्याजीने असं काय केलं की तुम्ही त्याला जागेवर कागदपत्र त्याच्या नावाने करून दिली निम्म्या वतनाची. आता हे कळायला आज काही मार्ग नाही आहे. आता काय झालं की पुढची गोष्ट झाली की हे सगळं झाल्यानंतर हा जो सूर्याजी आहे हा सूर्याजी परत वाईच्या परगण्यामध्ये आला, कारण त्याच्याकडे आता शाहू महाराजांनी त्याला दिलेली निम्मी वतनाची कागदपत्र होती. दत्ताजीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला धक्काच बसला की महाराजांनी मला वचन दिलं होतं की तुम्हाला पूर्ण वतन निष्कलंक करून देऊ आणि सूर्याजीला निम्म्या वतनाचे कागद कसे दिले. पण यावेळेला सूर्याजी जेव्हा परगण्यात आला तेव्हा त्याला चांगलं माहीत होतं की या दत्ताजीला जर आता सोडला आपण तर परत आपल्या नावाने परत वतन होणार नाही, हा काहीतरी शाहू महाराजांच्या दरबारात जाऊन गडबड करणार. त्यामुळे येताना त्या सूर्याजीने काय केलं होतं की थोरातांच्या गोटामधला नरसोजी मोरे नावाचा एक माणूस त्याने बरोबर आणला होता. त्याच्या मदतीने त्याने आल्या आल्या दत्ताजीच्या वाड्यावर हल्ला चढवला आणि दत्ताजीचा वाडा जाळून टाकला. परगण्यामध्ये वाई परगण्यामध्ये जबरदस्तीने पैसा वसूल केला. जेव्हा सूर्याजीच्या या बळजोरीबद्दल तक्रार घेऊन दत्ताजी शाहू महाराजांना पुरंदरच्या मुक्कामी भेटला आणि सूर्याजी आपल्याला कसा सतावत आहे त्याची कहाणी त्याने महाराजांना सांगितली. शाहू महाराजांना
आणि आपलं वतन, माझं वतन मला करून द्या, दत्ताजीचा डाग, सूर्याजीचा डाग त्याच्यावरून दूर करा, ही कटकट माझ्या मागची संपवा, माझं वतन मला निष्कलंक करून द्या, अशी विनंती केली परत. तेव्हा सूर्याजीला खोटा ठरवून शाहू महाराजांनी 12 मार्च 1709 रोजी दत्ताजीला वाईच्या सर्व देशमुखीची सनद दिली. म्हणजे शाहू महाराजांनी शेवटी काय केलं, दत्ताजीचा हक्क मान्य केला आणि त्याला वाईच्या देशमुखीची सनद त्याच्या नावाने करून दिली. आता ही घटना घडल्यानंतर देशमुखीचे जे सर्व वतन होतं ते सर्व वतन परत दत्ताजीला मिळालं हे कळल्यानंतर सूर्याजी परत शाहू महाराजांकडे गेला. तिथे गेल्यानंतर त्याने परत काय उलाढाली केल्या, काय खेकटी निर्माण केली, काय त्याने कारस्थानं केली आणि काय कटकट शाहू महाराजांच्या मागे केली ते कळायला काही मार्ग नाही. पण या सूर्याजीच्या या कटकटीनं वैतागून उभं घेऊन शाहू महाराजांनी शेवटी काय केलं, ती वाईची देशमुखी होती, ती वाईची देशमुखीच सरकार जमा करून टाकली आणि सरकारच्या वतीने ज्योत्याजी केसकर यांना देशमुखीच्या वतनाचं काम पाहायला त्यांनी फरमान काढलं की तुम्ही आता आज्ञा दिली की तुम्ही सरकारच्या वतीने वाईच्या देशमुखीचं काम बघा. आता काय झालं की याच्यामध्ये असं झालं की 2 माकडं भांडत होते आणि लोण्याचा गोळा दुसऱ्याच कोणीतरी खाऊन टाकला. म्हणजे दत्ताजी आणि सूर्याजी भांडतायत वतनासाठी आणि ते वतनच शेवटी काय झालं, सरकार जमा झालं. आता काय करावं, परंतु आता हे वतन जर जेव्हा शाहू महाराजांनी सरकार जमा केलं तेव्हा शाहू महाराजांनी काय करायला पाहिजे होतं, त्या निर्णयाला पण चिकटून राहायला पाहिजे होतं ना. आता तुम्ही दोघं फार कटकट करता, तुमच्यातला खरा कोण खोटा कोण कळत नाही आणि खरा आणि खोटा कोणी का असे ना, सारख्या तुमच्या कटकटी आहेत, वतनाच्या कामावर तुमचं लक्ष नाही. तर वतन सरकार जमा केले तर ते सरकार जमाच राहील, तुमच्या दोघांपैकी कोणाला मिळणार नाही, मिळालं तर तिसऱ्या कोणाला मिळेल, नाही मिळालं तर सरकारमध्येच राहील. हा जो निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता त्याच्यावर पण शाहू महाराज ठाम नाही राहिले. जो निर्णय घेतला होता त्याला पण चिकटून नाही राहिले. महाराजांनी काय केलं की पिलाजी गोळे यांना 20 जून 1709 रोजी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यात शाहू महाराज म्हणतात की वाई येथील देशमुखीचे वतन दत्ताजी केशवजी व सूर्याजी बिन फिरंगोजी नाईक यांचे हर 2 जणांनी निम्मे निम्मे अनुभवावे असे असता दत्ताजी केशवजी कथला करू लागला. म्हणजे शाहू महाराज काय म्हणतात की दत्ताजी कथला करतो, दत्ताजी भांडण करतो, वतन तर मूळचं दत्ताजीच आहे, पण शाहू महाराज म्हणतात दत्ताजीच भांडण करतो, सूर्याजी बरोबर आहे. त्यास पूर्वी स्वामींनी वर्तमान मनास आणून निम्मे वतन सूर्याजी याने खावे ऐसे करून सूर्याजी यास पत्रे दिली. म्हणजे महाराजांनी सूर्याजीला पत्र दिली होती, सूर्याजीचं वतन निम्म आहे असं गृहीत धरून त्यावेळेला पुरंदरला येऊन यास पत्रे दिली. या उपर अलीकडे दत्ताजी केशवजी याने पुरंदर मुक्कामी हुजूर येऊन गैरवाका विदित करून सारे देशमुखीचे पत्रे घेतली. ऐशी असं सूर्याजी हुजूर आले, आपला करीना सांगितला, तो मनास आणून प्रांत मजकुरीचे देशमुखीचे वतन निम्मे सूर्याजीस करार करून देऊन पत्रे दिली आहेत. म्हणजे शाहू महाराज असं म्हणतात की हा दत्ताजी आहे, हा दत्ताजीच वाद निर्माण करतो, दत्ताजीच खोटेपणा करतो आहे, त्याने सूर्याजी त्याला कसा छळतो, सूर्याजीला मी शाहू महाराजांनी निम्म वतन दिलं होतं त्यावेळेला सूर्याजी कसा छळतो हा खोटा प्रकार येऊन मला पुरंदरच्या मुक्कामी सांगितला, म्हणून त्याच्या खोटेपणावर विश्वास ठेवून दत्ताजीला मी सगळं वतन त्याच्या नावाने वाईचं करून दिलं. परंतु नंतर दत्ताजी खोटं बोलतोय उघड झालं, दत्ताजी खोटं बोलतोय उघड झालं, म्हणून देशमुखीची पत्र आता मी काय केलेत की निम्मी कोणाला दिलेले, सरकार जमाचे वतन होतं त्यातले निम्मी देशमुखी सूर्याजीला दिलेले, निम्मी देशमुखी दत्ताजीला दिलेली. आता या ठिकाणी आपल्याला शाहू महाराज सरळ सरळ दत्ताजीवर अन्याय करताना दिसतात की मूळचं वतन दत्ताजीचंच आहे, जे सगळ्यांना माहिती आहे. आज तागायत मागची 30 वर्ष म्हणजे हा वतनाचा कथला म्हणजे वाद कधीपासून चालला आहे, 1690 पासून. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला 1689ला, तेव्हापासून 1690 पासून पकडू आपण, ते जवळजवळ 1710 पर्यंत म्हणजे हा वाद जवळजवळ चालला आहे 20 वर्ष चालला आहे, 30 नाही 20 वर्ष हा वाद चालला आहे आपण गृहीत धरू. त्याच्या आधी छत्रपतींच्या काळामध्ये ते वतन या दत्ताजीच्या वडिलांकडे होतं, त्याच्या आधी ते वतन दत्ताजीच्या आजोबांकडे होतं, त्याच्या आधी दत्ताजीला आदिलशाहाने फरमानं दिल्याचा पुरावा उपलब्ध होता. हे सगळं औरंगजेबाने मान्य केलं होतं, ताराबाईने मान्य केलं होतं, राजाराम महाराजांनी पण त्यांची फसवणूक झाली लक्षात आल्यानंतर मान्य केलं होतं. रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण, धनाजीराव जाधव यांच्यासारख्या मातबर माणसांना सूर्याजी काय खोटेपणा करतो हे माहीत होतं. हा तोच सूर्याजी आहे जो रायगडाला, ज्याने रायगडवर फितुरी नाही केली पण रायगड मुघलांना मिळावा म्हणून मध्यस्थी केली, हा तोच सूर्याजी आहे. तर हा सूर्याजी लबाड आहे हे मागच्या 20 वर्षामध्ये की ज्याने वतन लुबाडण्यासाठी मुस्लिम धर्म पण स्वीकारला, हे आलम महाराष्ट्राला माहिती. हे माहीत असताना पण का
शाहू महाराजांनी त्या सूर्याजीला प्रामाणिक वतनदार जो होता दत्ताजी, त्याचं निम्म वतन सूर्याजीला का दिलं हे आज पण एक न उलगडणारा कोड आहे. याच्यावर भाष्य करताना डॉक्टर जयसिंगराव पवार असं म्हणतात की 12 मार्च 1709 रोजी पुरंदरच्या मुक्कामी शाहू महाराजांनी दत्ताजी पिसाळास वाईच्या साऱ्या देशमुखीची वतनेची पत्रे देऊन सूर्याजी नाहक गळा पडतो असा निर्णय दिला होता. पहिला निर्णय काय दिला होता शाहू महाराजांनी? सूर्याजी नाहक गळा पडतो धनाजीरावांनी सांगितलं होतं म्हणून दत्ताजीला वतन दिलं, सूर्याजीचा हक्क डावलला. लगेच 3 महिन्याने दत्ताजी खोटं बोलतो, दत्ताजी गैरवाका विदित करून सारे देशमुखीची पत्रे घेतली. हे गैरवाका विदित करून जे शाहू महाराज म्हणतात म्हणजे काय की खोटेपणा करून दत्ताजीने माझ्याकडून परत पत्र घेतली असं महाराजांनी दत्ताजीला खोटं ठरवलं आणि सूर्याजीला खरं ठरवून निम्म्या देशमुखीची पत्र सूर्याजीला दिली. तर या 3 महिन्याच्या मधल्या कालावधीमध्ये सूर्याजीने असं काय स्वामी कार्य केलं की शाहू महाराजांना स्वतःचा निर्णय बदलावासा वाटला हे इतिहासाला ज्ञात नाही, असं टिप्पणी डॉक्टर जयसिंगराव पवारांनी केली. आता सूर्याजीने काय स्वामी कार्य केलं असेल त्याचा विचार करण्याचं काम मी तुमच्यावर सोडून देतो. आपण सर्व दर्शक सुज्ञ आहात, ते त्याच्याबद्दल आपण भाष्य करणार नाही. तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा की सूर्याजीने अशी काय शाहू महाराजांची सेवा केली असेल की ज्याच्यामुळे शाहू महाराजांनी त्या 3 महिन्यामध्ये आपला निर्णय फिरवला आणि निम्म वतन सूर्याजीला दिलं. आता हे जे काही झालं ते झालं की काय त्याने शाहू महाराजांची सेवा केली ती केली असेल. त्याने सेवा करण्याचा त्याला भरपूर अनुभव होता. अशा राजे महाराजांचा आधी पण औरंगजेब असेल, जुल्फिकार खान असेल, राजाराम महाराज असेल, तर त्याची जी मागची पार्श्वभूमी बघता शाहू महाराजांची त्याने काय सेवा केली असेल सहज लक्षात येण्यासारखं आहे. परंतु आपण त्याच्यावर भाष्य करत नाही. छत्रपती शाहू महाराज आपल्याला पण वंदनीयच आहेत. या वतनदारीच्या गोष्टी जरी सोडून दिल्या तरी पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं राज्य वाढवण्यामध्ये शाहू महाराजांचं जे योगदान आहे त्यामुळे या गोष्टी तशा क्षुल्लक आहेत. एका वतनाची गोष्ट आहे ती, पण शेवटी काय आहे, सत्य सत्य आहे. तर सत्य काय सांगतं की या वतन प्रकरणामध्ये दत्ताजी पिसाळ जो स्वामीनिष्ठ होता, जो स्वराज्यनिष्ठ होता, जो मुघलांचं राज्य आल्यानंतर स्वराज्याशी द्रोह न करता वतनावर पाणी सोडून घरदार वाडा पोरं बाळं सोडून परागंदा झाला की मुघलांना मिळण्यासाठी परागंदा झाला की वतनावर राहील तर मुघलांना मिळावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, ती त्याला करायची नव्हती. त्याला स्वराज्याचे एकनिष्ठ राहायचं होतं म्हणून स्वतःचं गाव, घर, वाडा, जमीन जुमला सगळा सोडून तो पळून गेला बायका पोरांसहित की मुघलांची सेवा नाही करायची म्हणून. अशा दत्ताजी पिसाळला शेवटी काय करावं लागलं, 20 वर्ष या वतनासाठी लढल्यानंतर या बिचाऱ्या प्रामाणिक माणसाला हार मानावी लागली. त्याने शेवटी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला निर्णय स्वीकारला आणि तो त्याने का स्वीकारला हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मागे राजाराम महाराजांनी त्याला निर्णय दिला होता की तू निम्मी वाटून घ्या म्हणून, की दत्ताजीला निम्मी आणि सूर्याजीला निम्मी देशमुखी वाटून घ्या. त्यावेळेला दत्ताजी म्हणला की माझीच देशमुखी पूर्ण आहे, मी का वाटून घेऊ. तर ही भूमिका दत्ताजीने राजाराम महाराजांच्या प्रकरणी घेतली होती. त्याचा परिणाम असा झाला की राजाराम महाराजांना त्याचा राग आला की मी हुकूम दिला पण ऐकत नाही. राजाराम महाराजांनी सगळंच वतन सूर्याजीला देऊन टाकलं. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तसाच प्रकार पुन्हा होण्याचा धोका आहे हे दत्ताजीच्या लक्षात आलं की आता शाहू महाराजांनी निर्णय दिला आहे, अजून पण मी हा वाद पुढे वाढवला. मागे एकदा शाहू महाराजांनी वतन जप्तच करून स्वतःकडे ठेवलं होतं. आता जर परत वाद मी वाढवतो तर परत शाहू महाराज काय करतील, एक तर वतन जप्त करतील, नाही तर सगळंच वतन परत सूर्याजीला देऊन टाकतील. त्याच्यापेक्षा जे आपलं मिळते त्या निम्म्या वतनावर समाधानी राहावं. आता किती भांडावं आपण, 20 वर्ष तर भांडतोय, असा दत्ताजीनं विचार केला आणि निम्म्या वतनावर समाधानी राहण्याचं त्याने मान्य केलं. आणि 23 ऑक्टोबर 1710ला त्याने सूर्याजीला म्हणजे दत्ताजीने सूर्याजीला आपल्या वतनातील निम्मा वाटा मान्य करून विभाजन पत्र लिहून दिलं. म्हणजे एक प्रामाणिक वतनदार, स्वराज्यनिष्ठ वतनदार, स्वामीनिष्ठ वतनदार त्याने शेवटी स्वतःची हार मानली आणि विभाजनपत्र लिहून दिलं. त्या विभाजनपत्रामध्ये दत्ताजी काय म्हणतो पहा, प्रांत मजकुराची देशमुखी तुमच्या व आमच्या वडिलांच्या मिराशी, म्हणजे वाई परगण्याची जी देशमुखी होती ती तुमच्या आणि मिराशी म्हणजे मालकीची, तुमच्या आणि माझ्या वडिलांच्या मालकीची, म्हणजे सूर्याजीच्या आणि दत्ताजीच्या मालकीची. खरं तर ती दत्ताजीचीच मालकीची आहे, त्याच्याच वाडवडिलांच्या मालकीची आहे. या सूर्याजीने खोटी कागदपत्र तयार केली, खोटी फरमानं तयार केली आणि औरंगजेबाच्या कचेरीमध्ये सादर केली आदिलशाही खोटी फरमानं. त्यात स्वतःच्या वडिलांचं नाव टाकलं दत्ताजीच्या वडिलांबरोबर आणि असं दाखवलं की वतन दोघांच्या वडिलांना मिळालं होतं खोटेपणा करून. पण आता इथे दत्ताजीला काय म्हणावं लागतंय बघा, की देशमुखी तुमच्या आमच्या वडिलांच्या मालकीची होती. दत्ताजीला शेवटी कंटाळून नाईलाजानं म्हणावं लागतंय
तुम्ही आम्ही खात असता दरम्यान नेहारखान गोरीने वतनात खलील केले. म्हणजे औरंगजेबाचा जो वाईचा अंमलदार होता सगळ्यात पहिला, त्याने काय केलं की या वतनाला बाधा आणली वाई प्रांत जिंकल्यानंतर. मग तुम्ही वतनाकरता कष्ट करून मेहनती वतन सोडवले. म्हणजे मुघलांनी जे वतन लुबाडलं होतं ते सूर्याजीने मेहनत करून सोडवलं. त्याच्यानंतर तुमच्या आणि आमच्यामध्ये भांडण लागलं, तुम्हा आम्हामध्ये कतला लागला होता. तो तुम्ही आम्ही बैसोनी तोडून तुम्हास निम्मे देशमुखीची महजर व वाटणी करून दिली. त्याप्रमाणे आम्ही चाल चालवावी ती नाही चालवली. म्हणजे सूर्याजीच बरोबर होता. नंतर मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर आम्ही तुम्हाला मीच तुम्हाला चाल दिली होती की तुमची देशमुखी निम्मी माझी देशमुखी निम्मी, आणि मीच फिरलो नंतर आणि मी तुमच्या जो काही हक्क होता त्याला बाधा आणली. म्हणजे दत्ताजी काय म्हणतो, दत्ताजी सगळा दोष स्वतःवर घेतो. तो म्हणतो की मीच फिरलो परत, तुम्ही बरोबरच होता असं सूर्याजीला म्हणतोय. वाटणी करून दिली, ती वाटणी मी मानली नाही. त्यानंतर बहुत अंतरे पडली म्हणजे त्यानंतर बराच दुरावा निर्माण झाला. मग तुम्ही रागे भरून निंबाळकर व थोरात व राजर्षी परसोजी भोसले आपले असं सामील करून आम्हाशी कटकट केली. म्हणजे मीच तुमच्या वतनाला बाधा आणली, त्यामुळं तुम्ही या मोठमोठ्या लोकांना मध्ये घातलं, जे निंबाळकर होते, थोरात होते, परसोजी भोसले होते, आणि मला तुम्ही ते वतन माझ्याकडून सोडवायचा प्रयत्न केला. शेवटी महाराज राजर्षी शाहू महाराज छत्रपती साहेबास देशमुखी दिली. तुम्ही आणि आम्ही वतनास तुटलो. म्हणजे शाहू महाराजांनी जी देशमुखी सरकार जमा केली होती, वतन सरकार जमा केलं होतं, ते दत्ताजी बोलतो इथे की शाहू महाराजांनी स्वतःकडेच शेवटी ते वतन घेतलं तुमच्या आमच्या भांडणाला कंटाळून, आणि आपल्या दोघांना पण वतन मिळेल असं झालं. आपल्या दोघांच्या पण हातात गेलं. महाराज साहेबांची मुतालिक येऊन वतनावरी बसून वतन खाऊ लागले. वतन गेले ऐसे झाले. म्हणजे महाराजांनी शाहू महाराजांनी जी ज्योताजी केसकरला सांगितलं होतं की सरकारच्या वतीने तुम्ही काय करा, या वतनाचं कामकाज पहा. तर ते ज्योताजी केसकर येऊन वतनावर बसले आणि वतन खाऊ लागले. तुमचं पण वतन गेलं आणि माझं पण वतन गेलं. आपल्या भांडणामध्ये वतन गेले ऐसे झाले. मग तुम्ही आम्ही बैसून विचार केला, जे तुम्ही आम्ही एक होऊन वतन सोडवून निम्मे निम्मे खावे. वतन आपल्या दोघांना पण मिळत नाही म्हणल्यावर आपण दोघांनी मिळून बसून विचार केला की वतन सोडून आणावं आणि आपण निम्म निम्म वाटून घेऊ. हा कागद इमान करून तुम्हास लिहून दिला आहे, या उपरी तुम्हाशी बेईमानी करणार नाही. म्हणजे दत्ताजीने काय केलं, शेवटी स्वतःच्याच कानाखाली मारून घेतली. सगळा दोष स्वतःचाच मान्य केला आणि म्हटलं की मी तुम्हाला लिहून देतो, आता इथून पुढे मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही. मीच मागं तुमच्याशी बेईमानी केली, तुमच्या वतनामध्ये मीच वाटा मागितला, मीच तुमचं ऐकलं नाही, माझ्यामुळे ते सगळं रामायण घडलं 20 वर्षे. दत्ताजीने शेवटी काय केलं, मान्य केलं. आता इथं काय आहे की शेवटी काय झालं बघा की ही गोष्ट किती भयानक झाली. म्हणजे दत्ताजीच्या बाबतीमध्ये किती भयानक झाली. शाहू महाराजांच्या दृष्टीने क्षुल्लक गोष्ट आहे किंवा कुठल्याही राज्यकर्त्याच्या दृष्टीने क्षुल्लक गोष्ट आहे, कारण ही वतनं अनेकांना दिली जातात, अनेक देशमुख असतात, तर ही नित्याची गोष्ट आहे, एकाचं वतन दुसऱ्याला दिलं. पण दत्ताजी जो होता, जो दत्ताजी मागच्या 4 पिढ्या स्वराज्याशी स्वराज्यनिष्ठ होता, एकनिष्ठ होता, स्वामीनिष्ठ होता. आत्ता पण त्याने शाहू महाराजांचा अवमान होऊ नये म्हणून बदनामी स्वतःच्या पदरामध्ये बांधून घेतली दत्ताजी पिसाळने. त्यानं विभाजन पत्र ज्या सूर्याजीला लिहून दिलं वतनाचं, म्हणजे वतनाची वाटणी केली त्याने, त्याच्यामुळे स्वतःच्याच पदरात त्याने खोटेपणा घेतला. मीच खोटा आहे, मीच बेईमान आहे, तुम्ही खरे आहात, सूर्याजीची बाजू न्यायाची आहे, माझीच बाजू जी आहे ती अन्यायाची आहे, असा प्रकारचा कबुली जबाब सक्तीने शेवटी नाईलाजाने दत्ताजीने काय केला, 20 वर्षांनी लिहून दिला. तर हे लिहून देताना त्या दत्ताजीच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या असतील हे आपल्याला आज कळू शकत नाही. एक प्रामाणिक, इमानदार, न्यायी, स्वामीनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ वतनदार शेवटी त्याच्या पदरी स्वराज्याची सेवा करून आणि स्वामीनिष्ठ ठेवून काय त्याच्या पदरामध्ये पडलं, वतन तर गेलंच अर्ध, जे वडिलोपार्जित होतं ते तिथं अर्ध गेलंच. त्याच्यानंतर तो शेवटी व्यक्ती म्हणून खोटा झाला, व्यक्ती म्हणून पण बेईमान झाला. ते लिहून दिल्यानंतर की यानेच बेईमानी केली असं झालं. तर त्याचं किती त्याच्या मनाला वेदना झाल्या असतील ही गोष्ट करताना, त्याचा आपण फक्त विचारच केलेला बरा आहे. पण याच्यानंतर काय झालं की दत्ताजीचा पण विषय आपण बाजूला ठेवून देऊ. ठीक आहे, त्याचं झालं ते झालं, त्याच्या नशिबाचे भोग म्हणू आपण की त्याच्या नशिबातच त्या गोष्टी होत्या. प्रामाणिक माणसाच्या नशिबात कधी कधी या गोष्टी होतात, त्या झाल्या त्याच्या नशिबामध्ये. आता सूर्याजीचं हे जे भूत होतं ते वाई परगण्याच्या मानगुटीवर कायमचं बसलं म्हणजे काय की आता अधिकृतरित्या सूर्याजी शेवटी काय झाला, अर्ध्या वाई परगण्याचा अधिकृत देशमुख शाहू महाराजांच्या या टाळटळ आपण म्हणतो की टाळाटाळ करण्याच्या किंवा ठोस भूमिका न घेण्याच्या किंवा न्यायाची बाजू कोणाची ते समजून निकाल न देण्याच्या शाहू महाराजांच्या भूमिकेमुळं
हा जो दत्ताजी होता तो दत्ताजी वाई परगण्याच्या सूर्याजी होता, तो सूर्याजी वाई परगण्याच्या पण मानगुटीवर बसला, दत्ताजीच्या पण मानगुटीवर कायमचा बसला. आणि जोपर्यंत दत्ताजी जिवंत होता तोपर्यंत सूर्याजी तो अर्धी वाटणी त्या वतनाची सूर्याजीकडेच राहिली. पुढे सन 1753 एका महजरावर आपल्याला दत्ताजी केशवबरोबर वाईचा देशमुख म्हणून सूर्याजी फिरंगोजी विराजमान झालेला आढळतो. म्हणजे 1753 सूर्याजी हा हयात होता आणि तो वाईचा अर्धा परगण्याचा अर्धा वतनदार होता. म्हणजे या माणसाने, सूर्याजी पिसाळ नावाच्या माणसाने, जो ओझरडे गावचा एक साधा पाटील होता, त्याने 1600 आपण म्हणू की 85च्या आसपास त्याच्या मनामध्ये असा विचार आला असेल की मला वाई परगण्याचा वतनदार व्हायचं. त्याचा काही संबंध नाही वतनदार होण्याचा, पण वतनदार व्हायचं आहे. पण मधल्या काळामध्ये जी युद्ध झाली, लढाया झाल्या, 27 वर्ष मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध चाललं, त्यात त्याने एवढ्या खटपटी लटपटी करून शेवटी खऱ्या वतनदाराला खोटा आणि बेईमान ठरवून वाई प्रांताची वतनदारी अशा प्रकारे लुबाडलीच काही पण करून. आणि लुबाडली ती लुबाडली, 1753 जिवंत राहिला आणि त्याने ती उपभोगलीसुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक वतनदारीचं जे दुष्टचक्र असतं, ते वतनदारीचं दुष्टचक्र कसं राजे महाराजांना पण ग्रासून टाकतं, छत्रपतींना पण ग्रासून टाकतं, सर्वसामान्यांना ग्रासून टाकतं. एक मनुष्य जो उच्चापती आहे, उपद्व्यापी आहे, त्याला कुठलीही चाड नाही आहे, फक्त वतन हीच त्याच्यासाठी सर्वस्व आहे, तो मनुष्य कशा प्रकारे जेरीस आणू शकतो चांगल्या माणसाला. या सूर्याजीने 3 छत्रपतींना जेरीस आणलं. या सूर्याजीने औरंगजेबाला जेरीस आणायचा प्रयत्न केला, धर्मपरिवर्तन करून त्याच्यावर पण दबाव आणायचा प्रयत्न केला, पण तो बदला नाही औरंगजेब. खरा वतनदार होता, त्या वतनदाराला शेवटी खोटा बेईमान ठरवला त्याने आणि शेवटी वतन लुबाडलंच. तर ही कथा ऐकायला, जेव्हा आपण सगळी कथा ऐकतो, ती ऐकल्यावर आपलं पण डोकं भणभणून जातं की हे काय झालं सगळं. तर हे जे काही झालं ते एक तर वतनदारीचं दुष्टचक्र कसं होतं ते आपल्याला दाखवतं. आणि त्या काळातली जेव्हा मराठ्यांचं जे युद्ध चाललं होतं, ते मराठ्यांच्या युद्धामध्ये संताजी घोरपडे असतील, धनाजीराव जाधव असतील, अजून रामचंद्रपंत आमाते, शंकराजी नारायण, परशुरामपंत प्रतिनिधी असतील, बाकीचे अजून अनाम मराठे असतील, जे जीव पणाला लावून रक्त आणि घाम सांडून 24 तास नाही 24 तासाचे 48 तास धरून चला, न खाता पिता झोपता स्वराज्यासाठी लढत होते. ज्या वेळेला एका बाजूला हे लोक लढत होते, त्यावेळेला दुसऱ्या बाजूला हे स्वार्थी वतनदार स्वतःच्या वतनासाठी त्यांच्यापेक्षा जास्त घाम गाळून लढत होते की कसं वतन माझ्या पदरात पडेल, राज्य कोणाचं पण येऊ दे, वतन माझ्या पदरात पडलं पाहिजे, कसे लढत होते. या दोन्ही गोष्टी कशा समांतर चालल्या होत्या ते आपल्याला या सूर्याजी पिसाळाच्या विलक्षण वतन कथेमधून कळतं. आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या उद्याच्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण थोडंसं काय करूयात की ही जी काही कथा घडली त्याच्यावर डॉक्टर जयसिंगराव पवार जे आहेत त्यांनी काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, त्या निरीक्षणाचा आपण विचार करूया की राजकीय परिस्थिती किती विदारक होती, त्याच्याबद्दल जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ही आजच्या भागातली सूर्याजी पिसाळची विलक्षण वतन कथा तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अनेक माहितीपूर्ण मालिका आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला जर कोणत्याही प्रकारे आपल्या चॅनलला सहकार्य करता येत असेल तर अवश्य करावं ही विनंती. इतिहासाचं अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या आपण या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये सकाळी 9 वाजता. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.